आपल्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत साहेब आहेत. सर, ABP माझामध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सर, राज्यात महिलांवर अत्याचार होत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपलं सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे, पण तरीही सातत्यानं गेल्या 15 दिवसात राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. कसं बघता या सगळ्या गोष्टी? या दुर्दैवी घटना आहेत आणि याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी या लोकांना, जे नराधम आहेत त्यांना कडक शासन केलं जाईल ही आमची भूमिका आहे. याच्यामध्ये बदलापूरला जो दुर्दैवी प्रसंग घडला त्या चिमुरड्या मुलीवर, आणि त्याच्यानंतर आज देखील आपल्याला माहिती आहे की आज बंद होता, हायकोर्टानं तो नाकारलेला आहे. पण माझी एक सत्ताधारी पक्षातला मंत्री म्हणून विरोधकांना देखील एक विनंती आहे की अशा गोष्टींचं भांडवल करून राजकीय फायदा घेण्यापेक्षा अशा गोष्टी राज्यामध्ये घडू नयेत यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या गोष्टी करत असताना जो कोण नराधम आहे, जो कोण नीच माणूस आहे, त्याला कुठेही पाठीशी घातलं जाणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तशी माझी बहीण सुरक्षित असली पाहिजे ही देखील भूमिका सरकारनं घेतलेली आहे. आणि म्हणून अशा प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि ते आम्ही करून दाखवू. आज विरोधकांनी बंदचं आवाहन केलं, तर मात्र उच्च न्यायालयाने हा विरोधकांच्या या बंदला अवैध ठरवलं. की कसं बघता या गोष्टीकडे? टायमिंग कसं बघता? न्यायालयानं, मला असं वाटतं की सगळ्या गोष्टीचा विचार करूनच हा निर्णय घेतला असेल. मी मगाशी जे म्हटलं की कुठच्या गोष्टीमध्ये राजकारण करायचं आणि कुठच्या गोष्टीमध्ये राजकारण करायचं नाही हे विरोधकांना देखील कळलं पाहिजे. ज्यावेळी अशा पद्धतीचे आंदोलनं आपण करत असतो त्यावेळी पीडित कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका आपली असली पाहिजे, पीडित कुटुंबाचं समाधान करण्याची भूमिका आपली असली पाहिजे. परंतु हे जे आपण बघतोय ते राजकीय त्याला स्पर्श करायचा. कालच्या प्रेस कॉन्फरन्स आपण बघा ना, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका, देवेंद्रजींवर टीका, अजितदादांवर टीका, हाच एक कलमी कार्यक्रम होता. त्याच्यामुळं एखाद्या गोष्टीचं भांडवल करून माझी लाडकी बहीण योजना जी पॉप्युलर झालेली आहे त्याच्यातनं जे काही वातावरण बदललेलं आहे त्या बदललेल्या वातावरणाला कुठेतरी छेद द्यायचा आणि अशा वाईट प्रसंगाचं भांडवल करायचं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये बसत नाही. याचा देखील अभ्यास काही लोकांनी केला पाहिजे. लाडकी बहीण योजनेच्या विरोधकांनी धास्ती घेतली वाटतंय असं? नाही, धास्ती घेतली तर आहेच, पुढं आपलं काही चालणार नाही हे देखील त्यांना आता कळलेलं आहे. आणि म्हणून बघा ना, लहान चिमुरडेवर झालेला जो अत्याचार आहे त्याचं कोणी समर्थन केलं का? आम्ही समर्थन केलं का? ती प्रवृत्ती ठेचूनच काढली पाहिजे. त्या नालायक माणसाला फाशीवरच दिला पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे त्याला कोण स्पेअर करते किंवा त्याला कोण पाठिंबा देतं अशातला भागच नाही. त्यावर कडक शासन झालं पाहिजे आणि असे प्रसंग पुन्हा घडणार नाहीत याची तजवीज देखील शासनाने केली पाहिजे आणि ते आम्ही करतोय. पण त्याचं भांडवल करायचं, महाराष्ट्रामध्ये बंद पुकारायचा, बंद पुकारल्यानंतर त्याला परत राजकीय वळण द्यायचं, हे काल पत्रकार परिषदेनं सिद्ध झालं ना. त्याच्यामुळं आजचा बंद जो होता हे त्या लहान मुलीच्या कुटुंबाचं भांडवल करून मतं मिळवण्यासाठी केलेला बंद होता, तिला न्याय मिळण्यासाठी किंवा तिच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी केलेला नव्हता. संजय राऊत असंही म्हणतायत की सरकार हे आपले प्यादे वापरून न्यायालयाच्या मार्फत विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. काल जो न्यायालयाने निर्णय दिला यावर ते बोलत होते. नाही, मला असं वाटतं ते तेवढ्यापुरतं थांबले नाहीत, ते सर्वोच्च न्यायालयावर पण बोलले. म्हणजे आपण जी न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे त्याच्या संदर्भात पण बोलले, ते सर्वोच्च न्यायालयाला कुलूप लावा असं पण बोलले. आता मला एक कळत नाही की जी लोकशाहीनं न्यायव्यवस्था जगामध्ये सगळ्यात सक्षम आणि चांगली आपली केलेली आहे त्या सर्वोच्च न्यायालयावर असं बोलणं हा दहादांत सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे, अपमान आहे. यांच्यावर सुमोटो न्यायालयानं कारवाई केली पाहिजे अशी माझी मागणी आहे. आपण उद्योगमंत्री आहात, राज्यातील उद्योगांची परिस्थिती सध्या कशी आहे तुम्हाला काय वाटतं? साधी गोष्ट आहे की 3 वर्षापूर्वी असलेला महाराष्ट्र आणि 3 वर्षानंतर असलेला महाराष्ट्र यानंच सिद्ध केलेलं आहे की महाराष्ट्राची औद्योगिक परिस्थिती कशी आहे. 3 वर्षापूर्वी कर्नाटक 1 नंबरला होता परकीय गुंतवणुकीमध्ये, गुजरात 1 नंबरला होता. पण त्याच्यानंतर आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर शिंदेसाहेबांनी, देवेंद्रजींनी, अजितदादांनी अपार मेहनत घेतली आणि आज म्हणजे कोसो मैल पुढे बाकीच्या राज्यांपेक्षा आमची महाराष्ट्राची गुंतवणूक आहे. आपण 1 नंबरला आहोत आणि भविष्याचा 25 वर्ष हा नंबर आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. पण विरोधक सातत्यानं आरोप करतायत की राज्यातले उद्योग हे गुजरातला जात आहेत, राज्यातले उद्योग गुजरातला जात आहे. रिसेंट जर उदाहरण म्हटलं तर नाशिकचा महिंद्रा अँड महिंद्रा. कसं उत्तर द्याल विरोधकांना? हा अतिशय चांगला प्रश्न आहे. आजपर्यंतच्या औद्योगिक इतिहासामध्ये इंडस्ट्रियलिस्टला समोरची बातमी खोटी आहे असं सांगणारं पत्र कधी काढावं लागलं नाही.
ते महिंद्राच्या मॅनेजमेंटनं काढलं आणि त्यांनी सांगितलं की एखादं कुठचं तरी आर्टिकल पकडता आणि त्याला राजकीय वलय देऊन तुम्ही आमची बदनामी करता, हे योग्य नाही. महिंद्रा कुठेही गेलेलं नाही. पुण्यामध्ये महिंद्रा 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करत आहे, नाशिकमध्ये 2,500 कोटीचं एक्सपान्शन करत आहे, नवीन महिंद्राचा प्रकल्प महाराष्ट्रामध्येच येतो आहे, हे स्पष्ट त्यांनी पत्रांना सांगितलेलं आहे. मग मला ह्याच्यावर उत्तर द्यायची काही आवश्यकताच नाही. ज्या इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये ज्यांनी आकांडतांडव करण्याचा प्रयत्न केला त्याला उत्तर महिंद्रा अँड महिंद्रांच्या मॅनेजमेंटनं दिलेलं आहे. आणि गेली 2 वर्ष मी हेच सांगतो आहे की खोटं बोलायचं, पण रेटून बोलायचं आणि उद्योग जगताला बदनामी करायचं, हा धंदा काही लोकांचा होता. आम्ही दोन्ही डावोसचे MOUs मिळून 5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे आणि त्यातली जवळजवळ 74% आम्ही इम्प्लिमेंट करतो आहे. तर नक्कीच संजय राऊतांच्या वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं सुमोटो घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, यवतमाळ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.